मला मी सांगेन कुठे येते. ओके, बघा हेच दिलेलं आहे मी. न्यूट्रोफिल्सचं प्रमाण एवढं असते. लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स, इसिनोफिल्स आणि बॅसोफिल्स हे WBCचे प्रकार आहेत. WBCचे काय आहेत? प्रकार आहेत. आता मी तुम्हाला सांगेन WBC बद्दल थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगेन. भविष्यात जर प्रश्न आला तर तो चुकायला नको. बघा WBC या कलरलेस, त्यानंतर न्यूक्लिएटेड अँड अम्युबाइड सेल्स. ओके, आणि या लार्जर दॅन RBC असतात. RBC पेक्षा लार्जर असतात. समजलं, मोठे असतात. हे फक्त याचं कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा. आपल्या निरोगी माणसामध्ये या WBCचे जे प्रमाण आहे ते किती आहे? तर नॉर्मल जी रेंज आहे ती 5000 ते 11000 ओके WBCs पर mm³ ऑफ ब्लड. तर हे लक्षात असू द्या. ही आहे नॉर्मल रेंज. WBCची जी लाईफ आहे ओके, जीवनकाळ तो मॅक्झिमम किती? 4 ते 5 दिवसाचा आहे. हे बेसिक माहिती तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता यामध्ये हे जे नॉर्मल रेंज दिलेलं आहे ही आपल्या निरोगी मनुष्यामध्ये नॉर्मल रेंज WBCची ही पाहिजे. आता यामध्ये मी तुम्हाला सांगते बघा, MCQs देणार आहे. जेव्हा WBC 4000 पेक्षा कमी होतात, जेव्हा WBC 4000 ओके WBC पर mm³ ऑफ ब्लड जेव्हा कमी होतात तेव्हा त्याला आपण ल्युकोपेनिया असे म्हणतो. ल्युकोपेनिया असे म्हणतो. आणि टेम्पररी जर इन्क्रीज झाल्या, टेम्पररी इन्क्रीज ऑफ WBC, टेम्पररी जर इन्क्रीज झाल्या WBC तर त्याला आपण काय म्हणतो? ल्युकोसायटोसिस. ल्युकोसायटोसिस. टेम्पररी इन्क्रीज झाल्या WBC रक्तामध्ये तर त्याला म्हणतात ल्युकोसायटोसिस. तर या टेम्पररी इन्क्रीज कशामुळे होतात? ह्या इन्फेक्शनमुळे होतात. इन्फेक्शनमुळे होतात किंवा प्रेग्नन्सीमध्ये होतं. ब्ल्यू बॉर्न बेबीज याच्यामध्ये देखील ओके, न्यू बॉर्न बेबीज याच्यामध्ये देखील ह्या इन्क्रीज होतात. तर याच्यामध्ये आहे. आणि ल्युकोपेनिया यामध्ये HIV असेल, एड्स असेल ओके, TB असेल तर यामध्ये ते होऊ शकतं. आणि अनकंट्रोल्ड इन्क्रीज of WBC, uncontrolled increases of WBC which is a type of blood cancer. हा एक ब्लड कॅन्सरचाच टाईप आहे. त्याला म्हणतात ल्युकेमिया. काय म्हणतात? ल्युकेमिया. समजलं? तर हे 3 लक्षात ठेवा. जेव्हा WBC 4000 पेक्षा कमी होतात त्याला म्हणतात ल्युकोपेनिया. ओके, जेव्हा टेम्पररी इन्क्रीज होतात WBC तेव्हा त्याला म्हणतात ल्युकोसायटोसिस. या इन्फेक्शनमुळे वगैरे ते होऊ शकतं. आणि जेव्हा अनकंट्रोल इन्क्रीज ऑफ WBC ओके, नंबर ऑफ WBC विच इज अ टाईप ऑफ ब्लड कॅन्सर त्याला म्हणतात आपण ल्युकेमिया. समजलं? कशाला काय म्हणतात हे लक्षात ठेवा. सेंटेन्सेस 11वी स्टेट बोर्डमध्ये दिलेल्या आहे. पण आपला प्रश्न कुठे आहे हे तुम्हाला मी बेसिक माहिती सांगितले. प्रश्न आला आहे कुठे ते आता तुम्हाला मी नेक्स्ट पेजमध्ये सांगेन. बघा नेक्स्ट पेजवर मी तुम्हाला सांगते WBCचे आता हे 2 प्रकार पडतात. पहिला आहे ग्रॅन्युलोसाइट्स आणि दुसरा आहे अग्रॅन्युलोसाइट्स. अग्रॅन्युलोसाइट्स ओके, हे 2 WBCचे प्रकार पडतात. आता टोटल बघा WBC मध्ये जे ग्रॅन्युलोसाइट्सचे जे प्रमाण आहे ते आहे 72%. लक्षात घ्या, हे आहे 72% आणि अग्रॅन्युलोसाइट्सचं प्रमाण आहे 28%. ओके, हे MCQ आहेत बरं. मी तुम्हाला सर्व WBCची माहिती देत आहे. आता ग्रॅन्युलोसाइट्सचे परत 3 प्रकार पडतात. लक्षात घ्या, ग्रॅन्युलोसाइट्सचे परत 3 प्रकार पडतात. अग्रॅन्युलोसाइट्सचे 2 प्रकार पडतात. अग्रॅन्युलोसाइट्सचे 2 प्रकार पडतात. आता हे प्रकार कुठले? या प्रकारावर आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. पहिला प्रकार आहे न्यूट्रोफाइल्स, त्यानंतर आहे बेसोफाइल्स आणि देन थर्ड आहे ऍसिडोफाइल्स. तर हे सर्व आहेत ग्रॅन्युलोसाइट्सचे प्रकार. समजलं? अग्रॅन्युलोसाइट्सचे प्रकार आहेत. पहिला आहे लिम्फोसाइट्स आणि दुसरा आहे मोनोसाइट्स. तर हे 2 प्रकार अग्रॅन्युलोसाइट्सचे आहेत. ओके, समजलं? बघा प्रश्न किती तयार होतात बघा. WBCचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे ग्रॅन्युलो, दुसरा आहे अग्रॅन्युलो. त्यांचं प्रमाण लक्षात घ्या. ग्रॅन्युलोसाइट्सचं टोटल WBC मध्ये बघा 72% आहे, अग्रॅन्युलोचं 28%. परत यामध्ये आता डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे प्रमाण. त्यामध्ये बघा ग्रॅन्युलोसाइट्सचे 3 प्रकार पडतात. न्यूट्रोफाइल्स, बेसोफाइल्स, ऍसिडोफाइल्स. ओके, अग्रॅन्युलोसाइट्सचे परत 2 प्रकार पडतात. लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स. आपला प्रश्न कुठे आहे? प्रश्न काय आहे परत एकदा वाचा बघा.
खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशीची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते? ओके, टक्केवारी तुम्हाला विचारलेले आहे, टक्केवारीवर प्रश्न आहे बघा, लक्षात घ्या. न्यूट्रोफाईलचं जे प्रमाण आहे ते आहे 70%. ओके, बेसोफाईलचं जे प्रमाण आहे 0.5 to 1%. ऍसिडोफाईलचं जे प्रमाण आहे 1 to 3%. लिम्फोसाईटचं जे प्रमाण आहे 25 ते 30%. आणि मोनोसाईटचं जे प्रमाण आहे 3 ते 5%. आता मला सांगा, सर्वात प्रमाण कमी असणारे कुठले आहेत? कुठले आहेत? बेसोफाईल्स. इथे तुमचा प्रश्न आहे. आयोगाने जो प्रश्न विचारलेला आहे तो हा आहे. समजलं? सर्वात प्रमाण टक्केवारी WBC मध्ये कोणाचा आहे? बेसोफिल्स. हा बेसोफिल्स कशामध्ये येतो? ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये. समजलं? हे सर्व प्रश्न आहेत. ओके, आणखी एक तुम्हाला 2 प्रश्न मी देणार आहे, भविष्यात येऊ शकतात. बघा, या सर्व न्यूट्रोफाईल, बेसोफिल, ऍसिडोफाईल्स, लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स यामध्ये आणखी एक प्रश्न देणार आहे. सर्वात स्मॉलेस्ट WBC कोण आहेत? लिम्फोसाइट्स. सर्वात लार्जेस्ट आकाराने कोण आहेत? मोनोसाइट्स. समजलं 2 प्रश्न? सर्वात स्मॉलेस्ट साईज कुठले आहेत? लिम्फोसाइट्स. सर्वात लार्जेस्ट साईज कुठले आहेत? मोनोसाइट्स. सर्वाधिक प्रमाण असणारे WBC कुठले आहेत? न्यूट्रोफाईल 70%. सर्वात कमी प्रमाण असणारे WBC कुठले आहेत? बेसोफिल्स. 4 प्रश्न होतात तयार. आता याच्यावर प्रश्न आलेला आहे, भविष्यात याच्यावर येईल. आयोगाला काय तुम्हाला प्रश्न